तो रोड आहे पाटण गावातून, तुम्हाला दिसत असेल पाटण गावातून हा रोड येतो. कमीत कमी 1.5 तास लागतात यायला. तरी तो तुम्ही बघू शकता वरती एक आहे, वरच्या तोफाला पूर्ण गाडा वगैरे सगळं आहे. ह्याच्यात तोफ गोळा पण आहे, बघू शकता तुम्ही. हे वाडाचं झाड आणि हा आपला भगवा. हाच ते मार्ग जो पाटण गावामधून वरती येतो. बरेचसे ट्रेकर्स पावसाळ्यात इथून जे पाणी खाली वाहत जातं त्याचा आनंद घेण्यासाठी येतात. थोडं खाली आलेलं आपल्याला मारुतीराय दिसतात. इथूनच आत 2 खोल्या आहेत. ह्या 2 खोल्यांच्या वरती एकीकडं गणपती बाप्पा आहेत आणि एकीकडं कमळाची आकृती आहे. तरी मोठ्या तर लाईटची गरज लागणार, आपल्याकडे लाईट नाही. तशी प्रशस्त आहेत, तुम्हाला व्हिडिओ कळून नाही ना, पण खूप मोठे. आतमध्ये वटवाघळाचा वावर आहे. इथं आपण गोलगोलच पाहून आता ह्या मार्गाने असं समोर आलो. इथं मार्ग आहे पाटण गावातून जो येतो. शिल्प आहे तिथं. आतमध्ये 2 प्रशस्त मोठ्या खोल्या आहेत. आता तिथं अंधार असल्यामुळे विसापूर दुर्ग त्याच्या दुहेरी दुर्ग लोहगडपेक्षा भव्य आणि उंचावरती आहे. विसापूर दुर्गाची उंची 3567 फूट आणि हा दुर्ग समुद्रसपाटीपासून 1084 मीटर उंच आहे. हा दुर्ग डोंगरी दुर्गात मोडतो. तरी हा दुर्ग इसवी सन 1713 ते 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला. आपण 2 मजली खांबमध्ये मधला सपोर्टसाठी आणि दरवाजासाठी बघा कसं आहे. एक दगड काढला की सगळा दरवाजा पडणार खाली. हा खरा ना घराला मागचा दरवाजा असतो तसा हा मागचा दरवाजा इथून सांगा.
बघा कमोडचा संशोधन किती आधी लागलं होतं हे बघू शकता तुम्ही. इथून झालं आणि ही आउटर लाईन ह्याची पाण्याची, जेवढं किल्ल्यातून पाणी येईल ते सगळं इथून बाहेर जाणार. जातीचे खालचे तुटले आणि हे सुस्ते मोठे बघा. तर आपला किल्ला सगळा पाहून झालेला आहे. आता ट्रेकिंग करून आपण खाली आलोय. बाकीचे जण आहेत. आता 5 मिनिटात आपण खाली जाऊ. लोहगडावरती जायचं. भर उन्हात ट्रेक करून झाल्यावरती आम्ही जरा आराम करून आपला दुसरा दुर्ग लोहगड पाहण्यास निघालो.